नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता भूमी आणि रागिनी या दोघींमधील भांडणं ही दिवसेंदिवस वाढत असतात. त्यामुळे आकाशने आता भूमीबरोबर बोलणंसुद्धा बंद केलेलं असतं. कारण रागिनीने आकाशच्या मनामध्ये आता भूमीबद्दल खूपच जास्त विष निर्माण केलेलं असतं. भूमीबद्दल आकाशच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलेला असतो. तर इथे असं चित्र दाखवण्यात आलेलं असतं की भूमी रागिनीबरोबर किती चुकीचं वागते आणि ते सगळं आकाशला खरं वाटत असतं. जेव्हापासून आकाशने आता रागिनीला आईचा दर्जा दिलेला असतो तेव्हापासून आकाशला रागिनीचं सगळं बोलणं खरं आणि इथे भूमीवरती तो आता अविश्वास दाखवत असतो आणि रागिनीवरती विश्वास ठेवत असतो. तर इथे आकाशला माहितीच नाही आहे की त्याने जिला आईचा दर्जा दिलेला आहे ती आई नाही तर ती नागिन आहे. तिनेच आकाशच्या आईवडिलांना आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न केला होता. हे सत्य अजूनही आकाशला माहिती नसतं. त्यामुळे इथे आता आकाशचा खूप जास्त गैरसमज झालेला असतो की इथे भूमी रागिनीबरोबर वाईट वागते. खरं तर रागिनीच भूमीबरोबर वाईट वागत असते, तिच्यावरती हात उचलत असते. पण हे सत्य आता लवकरच भूमी आकाशच्या समोर आणणार आहे. तर इथे आता भूमीने सुद्धा रागिनीला चॅलेंज केलेलं आहे की विजयादशमीच्या दिवशी मी तुझा खरा चेहरा आकाशच्या समोर आणणार आहे आणि त्या दिवशी तुझा खरा चेहरा त्याच्यासमोर आला की आकाश तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देईल असं भूमी म्हणालेली असते. तेव्हा इथे आता रागिनीला टेन्शन आलेलं असतं. विजयादशमीच्या दिवशी भूमी असं नेमकं काय करणार आहे, कुठले पुरावे आकाशला दाखवणार आहे असं तिला आता टेन्शन आलेलं असतं. पण इथे रागिनी हा विचार करत असतानाच तिला आता खूप मोठा धक्का मिळतो आणि ते म्हणजे जेव्हा इथे रागिनीने आकाश आणि त्याच्या आईवडिलांचा अपघात करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेव्हा त्या ॲक्सिडेंटमध्ये आकाश वाचलेला असतो. पण त्याचे आईवडील जळून खाक झालेले असतात आणि तेव्हा इथे आकाशच्या डोक्यावरती जबरदस्त परिणाम झाल्यामुळे तो 6 वर्ष एका लहान मुलांसारखं आयुष्य जगत असतो. हे सगळं आकाशबरोबर जे घडलेलं असतं फक्त आणि फक्त रागिनीमुळे घडलेलं असतं. पण आता ती केस तेव्हा बंद करण्यात आलेली असते, ती केस दाबून ठेवण्यात आलेली असते. पण इथे भूमीने आता आकाशला सांगितलेलं असतं की 6 वर्षांपूर्वी तुमच्या गाडीचा जो झाला होता तो अपघात होता की घातपात होता हे शोधून काढायलाच पाहिजे. आणि त्यामुळे इथे आकाशने आता ती केस रिओपन करायला सांगितलेली असते. जी केस इथे रागिनीने दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो ती केस आता रिओपन होणार असते आणि ती केस रिओपन झाल्या झाल्या हे सत्य समोर आलेलं असतं की जेव्हा आकाशच्या गाडीचा अपघात झाला होता तो अपघात नसून तो घातपात होता हे सत्य आता आकाशच्या समोर आलं होतं. मग जर तो घातपात होता तर तो कुणी घडून आणला होता हे आता त्याला शोधून काढायचं असतं आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांना तपास सुरू करायला सांगितलेला असतो. गायकवाड सरांना ही बातमी त्याने सांगितलेली असते की लवकरात लवकर याचं गूढ तुम्ही शोधून काढा की हे नक्की कुणी घडून आणलं होतं. त्यानंतरला इथे आता आकाश सत्य समोर आल्यानंतर रागिनीला घरातून हाकलून देतो, तिला जेलमध्ये पाठवतो. तर इथे अचानक आता भूमी असे कुठले पुरावे आकाशच्या समोर सादर करते ज्याच्यावरून हे सिद्ध होतं की खरी गुन्हेगार ही रागिनी आहे आणि तिला साथ देणारा हा अभिजित आहे. हे सत्य कसं काय समोर येतं आणि त्यामुळे इथे आकाश रागिनीची रवानगी जेलमध्ये कसं काय करतो सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे रागिनीचं कारस्थान दिवसेंदिवस वाढत चाललेलं असतं. भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी ती खूप वेगवेगळे प्रयत्न करत असते आणि त्यामुळे इथे रागिनीने आता आकाशला भूमीपासून तोडण्याचा निर्णय हा केलेला असतो आणि त्या दोघांमधील भांडणंसुद्धा दिवसेंदिवस वाढत असतात. पण भूमीला माहिती असतं की आता आकाशचा माझ्यावरती विश्वास नाही आहे कारण रागिनीने तसं त्याला दाखवून दिले, ते चित्र उभं केले की भूमी कशी चुकीची आणि मी कशी चांगली. तेव्हा इथे आता भूमीसुद्धा तेच करते जे रागिनी करत असते. म्हणजे इथे आकाशच्या समोर ती चांगुलपणा दाखवत असते आणि इथे भूमी रागिनीला एका बाजूला चॅलेंज करते की विजयादशमीच्या दिवशी तुमचा खरा चेहरा आकाशच्या समोर येणार, तुमचं भांडं फुटणार, तुमचा हा मुखवटा आहे तो मी टराटरा फाडून टाकणार आहे असं भूमी म्हणते. तेव्हा रागिनीला प्रश्न पडलेला असतो की नेमकं विजयादशमीच्या दिवशी हे काय करणार आहे. आत्तापर्यंत जी काही करू शकली नाही आहे ती नेमकं आता विजयादशमीला काय करणार. तेव्हा इथे रागिनी आता तिच्याच नादामध्ये असते. तिला माहितीसुद्धा नसतं की भूमीने पुढचं प्लॅनिंग काय करून ठेवलेलं आहे.
तर इथे आता विजयादशमीचा दिवस आलेला असतो आणि इथे रागिणीला असं वाटत असतं की दिवस तर सुरू झाला, भूमीकडे माझ्यासाठी किंवा माझ्या विरोधामध्ये एक सुद्धा पुरावा नाही आहे, मग आता ती आकाशला माझ्याबद्दल काय असं सांगणार आहे. तेव्हा इथे आता रागिणीला काही माहिती नसतं की भूमीने इथे किती मोठा गेम खेळलेला आहे, किती मोठा पुरावा भूमीच्या हाती आलेला आहे. तर इथे भूमीने आधीच प्रशांतला सांगून जेव्हा रागिणीने कोल्ड स्टोरेजमध्ये इथे भूमीला बंद करून ठेवलं होतं, तेव्हा भूमी इकडे तिकडे बघत असते. तिला तेव्हा काही आठवत नव्हतं, कारण कोल्ड स्टोरेजमध्ये तिची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. पण एका बाजूला CCTV कॅमेरा असतो. ज्या वेळेला भूमी प्रशांतला तिथे जायला सांगते, तेव्हा ती म्हणते की आजूबाजूला बघ, तिथे कुठे CCTV कॅमेरे आहेत का. तेव्हा एक CCTV कॅमेरा कोल्ड स्टोरेजच्या बाहेरसुद्धा असतो आणि CCTV फुटेज हे आतमध्ये सुद्धा असतं. तर इथे कॅमेरे आता कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा आजूबाजूला लागलेले असतात आणि भूमीला हे नंतर कळतं. तेव्हा प्रशांतच्या मदतीने आता कोल्ड स्टोरेजमध्ये जे CCTV कॅमेरे असतात त्याचं फुटेज आता ती मिळवायला सांगते आणि त्या दिवसाचं फुटेज मिळवायला सांगते ज्या दिवशी इथे रागिनी आणि अभि दोघांनी मिळून भूमीला कोल्ड स्टोरेजमध्ये डांबून ठेवलेलं असतं. तिला किडनॅप करून त्या ठिकाणी ठेवून दिलेलं असतं. त्या दिवसाचं ते फुटेज असतं. त्याच्यामध्ये आता भूमी आणि रागिनी या दोघीजणी बोलत असतात. ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते CCTV फुटेज आता पेन ड्राईव्हमध्ये इथे प्रशांतने आणलेलं असतं. तेव्हा इथे विजयादशमी असल्यामुळे, दसरा असल्यामुळे घरामध्ये व्यवस्थित आता पूजा वगैरे पार पडते आणि त्यानंतरला सगळेजण शांत बसलेले असतात. रागिणीला वाटत असतं की भूमी फक्त बोलत होती, तिच्याकडे आता आकाशला दाखवण्यासारखा एकसुद्धा पुरावा नाही आहे. त्यानंतरला भूमी म्हणते की आकाश, मी तुला आहे ना काही फोटोज दाखवते, आपले जुनेच फोटो, आणि मग तुझ्या काही व्हिडिओसुद्धा इथे रघु काकांनी रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या, त्या व्हिडिओसुद्धा आपण बघूया. तेव्हा आता जुने व्हिडिओज बघितल्यानंतर आता इथे रागिनी आणि भूमीची कोल्ड स्टोरेजमध्ये जे काही बोलणं झालं होतं त्याची व्हिडिओ म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये जेवढं कैद झालेलं असतं ते फुटेज आता प्रशांतने पेनड्राईव्हमध्ये तयार करून आणलेलं असतं. ते फुटेज आता इथे भूमी प्रशांतला लावायला सांगते आणि तेव्हा इथे आता भूमीला अभिने आणि रागिनीने कसं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं होतं आणि तिला कशी धमकी देण्यात आली होती हे सगळं बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आत्या, अहो तुम्ही आत्या नाही तर तुम्ही नागिन आहात, नागिन. तुम्ही आकाशला त्याचबरोबर आकाशच्या आईवडिलांनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलात आणि ते बिचारे ॲक्सिडेंटमध्ये गेलेसुद्धा. आकाश वाचला होता, त्याची अवस्थासुद्धा 6 वर्ष लहान मुलांसारखी झाली होती आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालं आहे. आणि इथे रागिनीसुद्धा म्हणत असते की बरोबर बोलतेस तू, मी खूपच जास्त वाईट आहे ना, मी आत्याच्या नावाखाली नागिन आहे, नागिन, असं खूप काही ती त्याच्यामध्ये बोललेली असते. तर इथे रागिनीने भूमीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याचबरोबर आकाश आणि भूमी या दोघांना बॉम्ब ब्लास्टमध्ये मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर इथे रागिनीने आता भूमीला धमकी दिलेली असते की बघितलंस ना, माझ्या वाकड्यात गेल्यानंतर माणसाची काय अवस्था होते, ते तुझी अवस्था बघितलीस ना काय झाले. तर अशा रीतीने आता जेव्हा कोल्ड स्टोरेजमध्ये भूमीला रागिनी धमकी देत असते आणि तिथे तिला मरायला सोडून सगळेजण जेव्हा बाहेर पडून येतात आणि तिला आतमध्ये डांबून ठेवतात, हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आकाशला खूप मोठा धक्का बसतो आणि आकाश म्हणतो, भूमी, म्हणजे त्यावेळेला तू कोल्ड स्टोरेजमध्ये होतीस, रागिनी आत्याने अभिने तुला ठेवली होती, हे सगळं खरं आहे का, हे सगळं काय आहे भूमी. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे, तुझ्या या मांडलेल्या आईवरती विश्वास आहे ना, म्हणून तुला आता मी पुरावा दाखवलेला आहे. कारण तू पुराव्यांवरती विश्वास ठेवतोस, माणसाच्या बोलण्यावरती नाही, त्याच्या खरेपणावरती नाही. तुला पुराव्यांची भाषा कळते, कारण रागिनी आता तुला पुरावे दाखवत असतात ना, म्हणून मी सुद्धा महत्त्वाचा पुरावा आता तुला दाखवलेला आहे. आकाश, तुझ्या भूमीला मारण्याचा ज्यांनी प्रयत्न केला तर रागिनी आत्या होत्या. तुला आणि मला बॉम्ब ब्लास्टमध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, रागिनी आत्या होत्या. आणि तुझा आणि तुझ्या आईवडिलांचा अपघात घडून आणणाऱ्यासुद्धा रागिनी आत्याच होत्या. त्यांनी तुझ्या आईवडिलांचा जीव घेतलेला आहे. हे सगळं सत्य आता भूमी आकाशला सांगते. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, तरीसुद्धा तुझा विश्वास बसत नसेल ना, तर थांब, मी अजून एका महत्त्वाच्या व्यक्तीला इथे बोलावते आणि ती म्हणजे तांडेलची बायको सुरेखा असते. तर इथे सुरेखाला सुद्धा आता बोलावलेलं असतं इथे आता खरं खोटं सांगायला.
तेव्हा सुरेखा तिथे आल्यानंतर आकाशला म्हणत असते की आकाश साहेब, मला माफ करा, मी तांडेलची बायको आहे. माझ्या नवऱ्यालाच या रागिनी मॅडमनी सुपारी दिली होती, आमचीच बोट घेतली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या बायकोला ठेवलं होतं आणि बॉम्ब ब्लास्टमध्ये मारलं होतं. तर इथे त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तुम्ही दोघंजणं वाचलात, हे तुमचं नशीब होतं. पण ह्या रागिनीनेच तुम्हाला मारण्याचा डाव रचला होता. माझ्या नवऱ्याला तांडेलला पैसे दिले होते. मी त्याची बायको सुरेखा आहे, मला सगळं काही माहिती आहे. त्यानंतरला माझ्या नवऱ्याला हिने खोटं बोलून जेलमध्ये ठेवलं होतं आणि सगळा आळ त्याच्यावरती टाकला होता. खरं तर माझ्या नवऱ्याची काही चुकी नाही आहे, त्यांनी फक्त पैसे घेऊन त्याची बोट दिली होती. पण या रागिनी मॅडमने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी माझ्या नवऱ्याचा बळी दिला, त्यालासुद्धा मारून टाकलं. आणि ते सुद्धा या रागिनीने आणि तिच्या मुलाने माझ्या नवऱ्याचा खून केला, त्याला गोळी मारली. कारण जेव्हा माझ्या नवऱ्या तांडेलला सगळं काही खरं कळलं की ही रागिनी खूपच खोटारडी आहे आणि भूमी मॅडम चांगली आहे, तेव्हा मग तांडेल जेलमधून पळून आल्यानंतर सगळं काही भूमीला जाऊन सांगणार होता. पण भूमीला सांगायच्या आधीच तिथे अभिजितने त्याला गोळी मारली आणि माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. हे सगळं आता इथे तांडेलच्या बायकोने सुरेखाने आता आकाशला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता रागिनीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती तोंडावरती पडलेली असते. तिने आत्तापर्यंत जेवढं पाप केलेलं असतं, तिच्या पापाचा घडा पूर्णपणे भरलेला असतो. कारण इथे आता कोल्ड स्टोरेजमध्ये जे काही बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं, त्याच्यामध्ये रागिनीने किती गुन्हे केलेत, भूमीने सुद्धा ते सगळे कबूल करून घेतलेले असतात आणि महत्त्वाचं फुटेज तिच्या हातामध्ये लागलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता पुरावा देण्यासाठी तिथे तांडेलची बायको सुरेखासुद्धा आलेली असते आणि सुरेखा आपल्या नवऱ्याचा फोटो, त्यानंतरला रागिनीचे फोन कॉल्स, त्या दोघांचं बोलण्याचं रेकॉर्डिंग, हे सगळं काही तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि पुरावा म्हणून आता सगळं काही ती आकाशला दाखवते. आकाशच्या समोर सत्य आल्यानंतर आकाश म्हणत असतो की आत्या, तू असं का केलंस? अगं काय कमी केलं होतं मी की माझ्या बाबांनी सुद्धा तुला बरोबरीचा वाटा दिला होता आणि तू इथे आल्यापासून मी तर तुला सगळे अधिकार दिलेले आहेत. मग हे सगळं कशासाठी? ह्या पैशांसाठी, ह्या दौलतीसाठी? अगं माणूस जेव्हा जातो ना, तेव्हा सोबत काही घेऊन जात नाही. जन्माला येतो तेव्हासुद्धा काहीच आणत नाही आणि हे सगळं जागेवरतीच राहतं. मग ह्याचा लोभ कशाला? याची एवढी लालच कशाला? अगं हे फक्त तात्पुरतं असतं. माणूस कष्ट करतो त्याच्या चांगल्या भविष्यासाठी, चांगल्या त्याच्या आयुष्यासाठी आणि तेवढंच ते करायचं असतं. पण तुला त्यापेक्षाही जास्त काय हवं होतं, मला खरंच काही कळत नाही आहे. तरी इथे आता सगळं काही सत्य आकाशच्या समोर आलेलं असतं आणि आकाश म्हणत असतो की आत्या, तू जे काही केलेस ना, मी तुला काय बोलू, मला खरंच काही कळत नाही आहे. आणि इथे आता भूमीने पोलिसांनासुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की गायकवाड साहेब, घेऊन जा माझ्या आत्याला, कारण तिला आता माफ करण्यासाठी सुद्धा माझं मन मला सांगत नाही आहे. कारण माझ्या आत्याने, माझ्या आईने, मी जिला आईचा दर्जा दिला, तिने माझ्या सख्ख्या आईवडिलांचा जीव घेतलेला आहे. त्यानंतर मला आणि माझ्या भूमीलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. एवढं करूनसुद्धा थांबले नाही, आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इथे आता आकाशने रागिनीची रवानगी कायमची जेलमध्ये केलेली असते. तेव्हा रागिनी इथे सॉरी आकाश, ही खोटं बोलते असं सगळं बोलून तिचं होतं. तरीसुद्धा इथे आकाश पुरावे बघितल्यानंतर रागिनीवरती विश्वास ठेवत नाही आणि तिला म्हणतो की आत्या, मला तुझ्याशी आता काहीही बोलायचं नाही आहे. आणि अशा रीतीने आता पोलीस रागिनीला जेलमध्ये घेऊन गेलेले असतात.